नमस्कार मैत्रिणींनो, इथे मी कोळंबी आणलेली आहे. आता कोळंबी सोलून झालेली आहे आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून पण घेतलेली आहे. चला तर आता आपण त्याला मीठ हळद लावून घेऊया. मीठ टाकून द्या आणि थोडंसं लिंबू पिळून घेऊया. चांगलं मिक्स करून घेऊया, जेणेकरून सर्व कोळंबीला मीठ, हळद आणि लिंबू लागेल. आता आपण झाकण ठेवून देऊया 10 ते 15 मिनिटे. चला तर तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया. इथे डाळ मी तळून घेतलेली आहे, खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि 2 टोमॅटो, 2 कांदे आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे. चला तर आता टोमॅटो आणि कांदा आपण ग्रेव्ही करून घेऊया आणि अद्रकचे लसूणचे 2-3 तुकडे टाकून दिलेले आहेत. आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. चला तर आपण तेल टाकून घेऊया आणि त्यामध्ये कोळंबी परतून घेऊया. म्हणजे कोळंबीला पाणी सुटतं ते फेकून द्यायचं आहे आपल्याला. बघा पाणी सुटायला लागलेलं आहे. आता कोळंबी काढून घेऊया आपण आणि ते पाणी टाकून देऊया. बघा पाणी फेकून दिलेलं आहे. चला तर आता कालवण बनवण्यासाठी घेऊया. इथे कढीपत्ता टाकून दिलेला आहे, 1 चमचा तेल टाकून दिलेलं आहे. आता टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही टाकून दिलेली आहे, ती छानशी परतून घ्यायची आहे आपल्याला. चला तर आता डाळ आणि खोबरं टाकून दिलेलं आहे, ते पण छानसं आपल्याला परतून घ्यायचं आहे 1 मिनिट. चला आता घरचा मसाला टाकून दिलेला आहे, लाल तिखट, धने पावडर, ते पण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चला तर आता आपण पाणी टाकून देऊया. सर्व मसाला छान मिक्स करून झालेला आहे. थोडंसं झाकण ठेवून देऊया आपण थोडा वेळ. आता कोळंबी टाकून दिलेली आहे आपण, ती पण चांगली फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला मसाल्यामध्ये. आता आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण त्यामध्ये टाकून देणार आहोत, पण गरमच पाणी टाकून द्यायचं आहे. तर झाकण ठेवून देऊया आपण. थोडंसं मीठ टाकून दिलेलं आहे, कारण कोळंबीला मीठ लावलं होतं. मस्त आता उकळलेलं आहे. कोळंबी पण आपली चांगली शिजलेली आहे. अशा प्रकारे आपला कोळंबीचा रस्सा, चपाती, भात तयार झालेला आहे.